पुणे शिक्षणाचं माहेरघर, पण या शहराच्या चमकदार चेहऱ्यामागे गेली अनेक दशकं एक काळी सावली ही वाढत गेली, गुन्हेगारीची सावली. आणि या सावलीत सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे आंदेकर टोळी. भांड्यांच्या छोट्याशा व्यवसायातून सुरुवात करून खंडणी, टोळी युद्ध, खून आणि राजकारणापर्यंत पोहोचलेल्या या टोळीचा इतिहास आजही पुणेकरांच्या मनात भीती निर्माण करतो. वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा आंदेकर टोळीचं नाव चर्चेत आलं. त्यानंतर आयुष कोमकरचा खून आणि आता अक्षय म्हस्केवरील हल्ला, या सगळ्या घटनांनी पुण्यातील गँग वॉर पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहे. अखेर कसा घडला या आंदेकर टोळीचा रक्तरंजित प्रवास? चला जाणून घेऊया. 1970च्या दशकात आंदेकर कुटुंब पुण्याच्या मध्यवर्ती भागात जुने कपडे गोळा करून त्या बदल्यात नवीन भांडी देण्याचा व्यवसाय करत होतं. साधं आयुष्य जगणारं हे कुटुंब पुढे गुन्हेगारीच्या रस्त्यावर कसं आलं, याची सुरुवात झाली बाळू आंदेकर पासून. एका स्थानिक गुंडावर जीव घेणा हल्ला करून त्याचं बोट तोडल्यानंतर बाळूचं नाव गुन्हेगारी विश्वात चर्चेत आलं. त्यानंतर त्याने स्वतःची टोळी तयार केली आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागात हप्ते वसुली, बेकायदा धंदे आणि दहशतीच्या जोरावर आपलं साम्राज्य उभं केलं. मुंबईतील दगडी चाळीतील गुंडांशी संपर्क वाढवत त्याने टोळी अधिक मजबूत बनवली. यानंतर सुरू झालं पुण्यातील कुख्यात आंदेकर माळवतकर टोळी युद्ध. प्रमोद माळवतकर हा सुरुवातीला आंदेकर टोळीचाच भाग होता, मात्र अंतर्गत वाद वाढत गेले आणि त्याने स्वतःची वेगळी टोळी बनवली. माळवतकर टोळीने 17 जुलै 1984 रोजी शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात बाळू आंदेकरवर तलवारीने हल्ला करून त्याची हत्या केली. या एका घटनेनंतर पुण्यात अक्षरशः रक्तरंजित टोळी युद्ध पेटलं. या संघर्षात अनेकांचे जीव गेले. सूड, खून आणि वर्चस्वाच्या लढाईत पुण्याचा मध्यवर्ती भाग अनेक वर्ष हादरून गेला. बाळू आंदेकरच्या मृत्यूनंतर टोळीचं नेतृत्व बंडू आंदेकरकडे आलं. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव आल्यानंतरही आंदेकर कुटुंबाने फक्त गुन्हेगारीच नाही तर राजकारणातही आपला प्रभाव वाढवला. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आंदेकर कुटुंबातील सदस्य निवडून आले. वत्सला आंदेकर महापौर झाल्या, तर वनराज आंदेकरनेही नगरसेवक म्हणून आपली राजकीय ओळख निर्माण केली. पण राजकारणात प्रवेश करूनही टोळीवरील गुन्हेगारीचे आरोप कमी झाले नाही. खंडणी, गोळीबार, खुनाचे प्रयत्न आणि मोक्का अंतर्गत गुन्हे अशी अनेक प्रकरणं आंदेकर टोळीभोवती कायम फिरत राहिली. मात्र या संपूर्ण कथेला सर्वात मोठं वळण मिळालं ते 1 सप्टेंबर 2024 रोजी. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली आणि पुणे हादरलं. धक्कादायक बाब म्हणजे या खुनाच्या कटात स्वतःच्या बहिणीचं आणि मेहुण्याचं नाव समोर आलं. कौटुंबिक वाद, अतिक्रमणाची कारवाई आणि जुने राग यामुळे हा संघर्ष इतका टोकाला गेला की रक्ताच्या नात्यांनीच एकमेकांचे जीव घ्यायला सुरुवात केली. वनराजच्या खुनानंतर आंदेकर आणि कोमकर टोळ्यांमध्ये संघर्ष आणखी तीव्र झाला. यानंतर 5 सप्टेंबर 2025 रोजी भवानी पेठेत आयुष कोमकरची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पार्किंग मध्ये झालेल्या या हत्येत तब्बल 9 गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर पुण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि आंदेकर टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली. आता या संघर्षात नवीन नाव समोर आलं आहे, अक्षय उर्फ बाळा म्हस्के. बालाजीनगर परिसरात त्याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला. अक्षय हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश म्हस्केचा भाऊ असल्यानं या हल्ल्याला गँगवॉरचा पुढचा अध्याय मानलं जात आहे. पोलीस तपास सुरू असला तरी पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंदेकर टोळीची कहाणी ही केवळ एका गुन्हेगारी टोळीची कथा नाही, ही कथा आहे सत्ता, पैसा, सूड आणि रक्तरंजित वर्चस्वाच्या संघर्षाची. भांड्यांच्या छोट्या व्यवसायातून सुरू झालेला हा प्रवास आज 4 दशकांनंतरही थांबलेला नाही. गुन्हेगारी आणि राजकारण यांचं धोकादायक मिश्रण किती भयानक असू शकतं याचं उदाहरण म्हणजे आंदेकर टोळी. आणि म्हणूनच आजही पुणे शहरात आंदेकर हे नाव घेतलं की अनेकांच्या मनात भीती आणि दहशतीची भावना निर्माण होते. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे, या रक्तरंजित संघर्षाचा शेवट नेमका कधी होणार? पुणे पुन्हा शांततेकडे परतणार का, की गँगवॉरचं हे सावट अजूनही शहराला हादरवतच राहणार? वेळच याचं उत्तर देईल.